एक देश एक निवडणूक प्रस्तावाला मोदी सरकारची मान्यता। येत्या हिवाळी अधिवेशनात याबाबत विधेयक सादर करणार केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती। एक देश एक निवडणूक हे सर्व ठीक, पण आधी महापालिका नगरपालिकांच्या निवडणुका घ्या। त्याचा संबंध थेट सामान्य माणसांच्या प्रश्नाशी असतो। राज ठाकरेंची ट्विट करत सरकारकडे मागणी। मागाठाण्यानंतर भांडूपमध्येही अमित ठाकरेंच्या समर्थनार्थ मनसैनिकांची बॅनरबाजी। अमित ठाकरे आमदार हवेत, बॅनरवरून समर्थकांची मागणी। राहुल गांधींची जीभ छाटू नका, जिभेला चटके द्या। आमदार संजय गायकवाड यांच्यानंतर भाजप खासदार अनिल बोंडे यांचं वादग्रस्त विधान। बोंडेंविरोधात गुन्हा दाखल। राहुल गांधींनी ओबीसी आणि अनुसूचित जातींच्या मनात भीती निर्माण केली। माझ्यापेक्षा राहुल गांधींवर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, अनिल बोंडे आक्रमक। राहुल गांधींवर वक्तव्य करण्याची अनिल बोंडेंची लायकी नाही। वाचाळवीरांविरोधात काँग्रेस उद्या राज्यभरात आंदोलन करणार। बोंडेंनी केलेल्या वक्तव्यावरून पटोले आक्रमक। राहुल गांधींनी चैत्यभूमीवर जाऊन माफी मागावी। राहुल गांधींनी माफी मागितल्यास शब्द मागे घेणार, आमदार संजय गायकवाड यांची स्पष्टोक्ती। नवी मुंबईच्या महापे एमआयडीसीत राज्यातील पहिल्या सेमीकंडक्टर प्रकल्पाचं उद्घाटन। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती। प्रकल्पामुळे 12,000 कोटींची गुंतवणूक। जम्मू काश्मीरमध्ये 5 वाजेपर्यंत 58.19% मतदान। किश्तवाडमध्ये सर्वाधिक 77.23%, तर पुलवामामध्ये सर्वाधिक कमी 43.87% मतदान।